नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 8 जुलै 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसंच कमेंट सेक्शन मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. कमेंट सेक्शन मधली जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट, तिथे ही लिंक उपलब्ध आहे. तर या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं की 24,330च्या वर जेव्हा किंमत जाईल त्यावेळेला ती 24,470 पर्यंत जाऊ शकते, असं काल आपल्याला प्री ओपन मार्केटमध्येच मी सांगितलेलं होतं. आणि त्यानुसार किंमत वर गेली पण 470 ला टच झाली नव्हती, पण बऱ्यापैकी जवळ आली, जवळजवळ 460 पर्यंत गेली. आणि त्यानंतर इथे ह्या पद्धतीनं ज्या अशी किंमत बनायला लागली तर असं वाटायला लागलं होतं की इथे कदाचित एम पॅटर्न बनू शकतो, बरोबर. पण आपल्याला काय झालं, आज गॅप अप ओपन झाली आणि हा जो हाय आहे तो मोडला, त्यामुळे इथे एम पॅटर्न बनण्याचा जो प्रश्न होता तो संपला. आणि काय झालं, या पहिल्या 15 मिनिटात आपल्याला 470 म्हणजे 24,470 ची लेवल सुद्धा टच झाली. अर्थात आज मी हे पण सांगितलं होतं की आज व्होलाटाईल राहणार मुवमेंट. जे ऑप्शन बायर्स असतील त्यांनी आपला ट्रेड होल्ड करून बसून राहू नये. याचं कारण असं आहे की पटापट रिव्हर्सल येणार आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता पहिला अर्धा तास खाली वर दोन्हीकडे मुवमेंट झाली. त्यानंतर थोडंसं वर गेलं, परत खाली आलं, परत वर गेलं, परत सगळं खाली आलं, परत वर गेलं, परत म्हणजे शेवटपर्यंत जर तुम्ही बघितलं, शेवटची 15 मिनिटं जर सोडलीत किंवा आपण अर्धा तास असं म्हणूया, तर साधारणपणे जिथून सुरुवात झाली तिथंच परत पोहोचलेलं होतं. आणि हे इथे शेवटी काय झालं, वरच्या बाजूला जाऊन हा एम पॅटर्न बनला. इथे एम पॅटर्न बनला. 470च्या जवळ बनला. इथे क्रॉस केलं, दुसरा हाय 470च्या जवळ बनवला आणि इथे एम पॅटर्न बनलाय. आता हा एम पॅटर्न आपल्याला जर उद्या ऍक्टिव्हेट झाला, आजच ऍक्टिव्हेट झाला होता, आज 2 टार्गेट सुद्धा दिली. पण जर हा कंटिन्यू करणार असेल, तर मग आपल्याला उद्या काय बघावं लागेल, 24,360 ह्या लेवलला अतिशय महत्व आहे. कारण ही मेक और ब्रेक लेवल आहे. क्लोजिंग कुठे आलंय? क्लोजिंग आपल्याला 24,398च्या जवळपास, 98-99च्या जवळपास आलंय. 24,400 ची ही लेवल आहे. ह्याच्यात थोडंसं इथे कुठेतरी क्लोजिंग आलेलं आहे. त्यामुळे उद्या काय होतंय हे बघणं आवश्यक आहे. उद्या जर परत इथून खाली जायला लागलं आणि 24,360 ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली, तर मग खाली जाताना 24,330 येऊ शकतं. त्याच्याही खाली गेलं तर 24,290 येऊ शकतं. एखादा बाउन्स जरी आला तरी मग काय होऊ शकतं, त्यानंतर परत एकदा सेलिंग येऊ शकतं. अशा प्रकारची मुवमेंट आपल्याला मग उद्या इथे बघायला मिळेल. मात्र जर उद्या 24,400च्या जवळपासच ओपन झालंय इथे, समजा आज क्लोज झालंय, उद्या ओपनिंग नंतर समजा इथून वरच जायला लागलं, थोडंसं खाली आलं आणि डब्ल्यू पॅटर्न बनला, तर मात्र काय होऊ शकतं, इथून आपल्याला तेजी होताना बघायला मिळू शकते. आणि ही तेजी आपल्याला खूप वरपर्यंत घेऊन जाऊ शकते किमतीला. तर उद्या काय होतंय, इथून खाली येतंय का ह्या 360च्या वर टिकतंय? जर 360च्या वर टिकत असेल तर तेजी होणार. 360च्या खाली टिकायला लागलं तर मग सेल ऑन राईज होऊ शकतं आणि मग किंमत सकाळच्या सत्रामध्ये खाली जाऊ शकते. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे उद्या आपल्याला ज्या लेवलवर लक्ष ठेवायचं आहे, ती लेवल आहे 24,360 ची. 24,360 या लेवलला आपल्याला फार लक्ष ठेवावं लागेल. जर याच्या खाली टिकायला लागलं तर सांगितल्याप्रमाणे ही 2 टार्गेट येतीलच. आणि
त्यानंतर बाउन्स जरी आला तरी पुन्हा सेलिंग होऊ शकतं, कारण सेल ऑन राईज होईल मग. अशा प्रकारची मूव्हमेंट उद्या शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला बघायला मिळेल. पण असं झालं नाही, ह्याच्या वरच टिकली, तर मात्र 24,360 च्या वरच टिकलं, तर मग इथून तेजी होऊ शकते. डब्ल्यू पॅटर्न बनेल आणि मग तेजी होईल किंवा तेजी होणारे नक्की राहील मग उद्या. जर 24,360 च्या किंमत वर टिकली तर. तर त्यामुळे उद्या ह्या लेव्हलवर आपल्याला लक्ष ठेवायला लागेल. पाहिजे असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि ह्या लेव्हल ज्या आहेत ह्या तुम्ही तुमच्या चार्टमध्ये काढून घ्या. हे झालं निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं. कालचा व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल आणि शेवटपर्यंत बघितला असेल, त्यांच्यासाठी मी वरच्या बाजूच्या सुद्धा टार्गेट्स दिलेली आहेत. वरच्या बाजूला कुठपर्यंत जाऊ शकते निफ्टी आता येणाऱ्या काळात, हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. ज्यांनी अर्धवट जे व्हिडिओ बघतात त्यांना ती माहिती मिळणार नाही. कारण मी सेन्सेक्सचं विश्लेषण झाल्यावर परत निफ्टीचं हे सांगितलं होतं आणि त्याच्या मागचा उद्देश एकच होता, की सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघावा. अर्धवट बघू नये आणि जे अर्धवट बघतील त्यांना अर्धवटच माहिती मिळेल. जे पूर्ण व्हिडिओ बघतील त्यांनाच पूर्ण माहिती मिळेल. अशा प्रकारचं आपलं मी त्याच्यामध्ये रचना ठेवलेली आहे. तर त्यामुळे शेवटी मी पुन्हा एकदा निफ्टीचं येऊन वरची टार्गेट्स सांगितलेली आहेत. तर माझ्या मते तुमच्या लक्षात आलं असेल निफ्टीचा आता एम पॅटर्न झालेला आहे. तो आपल्याला मटेरियलाइज होतो की नाही हे उद्या लक्षात येणार आहे. तर आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला आज गॅप अप ओपन झालं. गॅप अप ओपन झाल्या झाल्या आपण इथे बघू शकतो. गॅप अप ओपन झालं, खाली आलं. इथे पण आपल्याला एम पॅटर्न बनलेला दिसतोय बघा. इथे प्रॉपर एम पॅटर्न बनला, सेलिंग आलं आणि एकदा एम पॅटर्न बनल्यानंतर जर आपल्याला खाली आलं असेल, बाउन्स आल्यानंतर काय होतं, परत सेलिंग येतं. कारण काय होतं, इथे एकदा एम पॅटर्न नंतर ब्रेकआउट आलं, की सेल ऑन राईज झालेलं असतं. बाउन्स जरी आला, पुन्हा सेलिंग झालं. तर अशा प्रकारे आपल्याला इथे सेलिंग होताना आणि किंमत हळू खाली येताना दिसली. आता उद्यासाठी काय महत्त्वाचं आहे, उद्यासाठी आपल्याला ह्या 2 लेव्हल महत्त्वाच्या आहेत. वरच्या बाजूला जर बघितलं तर 58,155 ही लेव्हल आहे. वरच्या बाजूला खालच्या बाजूला 58,065 ही लेवल आहे. ही साधारणपणे 90 पॉईंटचा हा जो हे दिसतोय झोन दिसतोय, हा सपोर्ट झोन म्हणून उद्या काम करण्याची शक्यता आहे ओपनिंग साठी. काय होईल, ओपन कदाचित वर होईल. आपण इथे बघितलं तर 58,200 ला आपल्याला म्हणजे ह्या लेवलच्या आसपास काय झालंय, क्लोजिंग झालंय. तर ते आपल्याला असं होऊ शकतं की इथून थोडासा बाउन्स सुद्धा येऊ शकतो. मात्र बँक निफ्टीमध्ये एकदा सेलिंग पेंडिंग आहे, ते होतं की नाही हे बघावं लागेल. पण एकदाचं सेलिंग पेंडिंग आहे असं वाटतंय. त्यामुळे उद्या ओपन झाल्यावर थोडंसं वर जरी गेलं, तरी एकदा खाली येण्याची शक्यता आपल्याला इथे नाकारता येत नाही. तर त्यामुळे बँक निफ्टी थोडंसं आपल्याला असं दिसतंय, की ओपनिंगमध्ये थोडंसं वर जरी गेलं, तरी त्यानंतर एकदा खाली येऊ शकतं. हा लो जो आहे तो एकदा ब्रेक होऊ शकतो. अशा प्रकारचं चित्र आपल्याला उद्या दिसू शकतं, असं आपल्याला इथे दिसतंय बँक निफ्टीच्या विश्लेषणावरून. तर बँक निफ्टीमध्ये काय होईल, की ओपन झाल्यावर वर गेलं, मग खाली येईल आणि त्यानंतर मग काय होईल, त्यानंतर जर डब्ल्यू पॅटर्न बनला, तर मग आपल्याला तेजी सुरू होऊ शकते. अशा प्रकारची मूव्हमेंट आपल्याला उद्या अपेक्षित आहे. तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करणारच आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. तुम्ही आता आपल्या YouTube चॅनलवर गेलात, म्हणजे YouTubeचं ॲप ओपन केलंत आणि आपला चॅनल जो आहे शेअर मार्केट मराठी हा ओपन केलात, की तिथे तुम्हाला सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉइन बटन दिसणार आहे. सबस्क्राईब तुम्ही ऑलरेडी केलेलंच असेल, नसेल तर आत्ता करून टाका आणि त्याच्या शेजारी जॉइन बटन असणार आहे. ह्या जॉइन बटनला क्लिक करून तुम्ही चॅनल मेंबरशिपची माहिती घेऊ शकता आणि चॅनल मेंबरशिप जॉइन सुद्धा करू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण एकूण 4 ऑप्शन उपलब्ध करून दिलेत. ब्रॉन्झ आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनम आहे. असे 4 ऑप्शन्स आहेत. तुम्हाला इथे जॉइन बटनला क्लिक केल्यावर ह्या चारही ऑप्शन विषयीची माहिती मिळू शकेल. जर समजा त्यापेक्षा जास्त तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही माझ्या WhatsApp नंबरला संपर्क साधू शकता. इथे मी माझा WhatsApp नंबर दिलेला आहे. या नंबरवर फक्त आणि फक्त WhatsApp मेसेज करून संपर्क साधा. साधा कॉल किंवा WhatsApp कॉल करण्याचा प्रयत्न करू नका, कारण या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे फक्त आणि फक्त WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा. तुमच्या प्रश्नांना तिथे उत्तर दिलं जाईल. तर ह्या पद्धतीनं YouTube चॅनल मेंबरशिपमध्ये तुम्हाला काय काय
फॅसिलिटीज मिळू शकतात हे तुम्ही जॉइन बटन क्लिक करून, आणि त्याच्यापेक्षा जास्त जर काही माहिती हवी असेल तर ह्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊ शकता. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्स मध्ये सुद्धा आपल्याला काल ज्या पद्धतीने वाटत होतं की इथेच एम पॅटर्न होईल, बरोबर, निफ्टी आणि सेन्सेक्सचं विश्लेषण एकसारखंच आहे, इथे एम पॅटर्न होईल असं वाटत होतं. पण आज गॅप अप ओपन झालं, हा हाय ब्रेक झाला, त्यामुळे मग इथे एम पॅटर्न आता बनणार नाही हे फिक्स झालं. त्यानंतर आणखीन थोडी तेजी झाली आणि मग इथे एम पॅटर्न बनला, बरोबर. तर अशा प्रकारे वरच्या बाजूला बनला, थोडासा इथे बनणं अपेक्षित होतं. पण जसं निफ्टीमध्ये सांगितलं की थोडी ती 470 ची लेवल, 24,470 ची लेवल येणं बाकी होतं, त्यामुळे तिथे थोडं आणि वर गेलं आणि मग बनला. तसंच इथे सुद्धा आपल्याला होताना बघायला मिळालंय. आता उद्या काय होऊ शकतं? उद्यासाठी आपल्याला जर इथे बघायला गेलं तर ही लेवल अतिशय महत्वाची 78,020. क्लोजिंग कुठे आलंय? क्लोजिंग आलंय 78,180 ला. म्हणजे तुम्हाला ही 200 ची लेवल दिसते. इथे कुठेतरी तुम्हाला क्लोजिंग आलेलं दिसतंय. तर आता काय होऊ शकतं? उद्या इथून जर किंमत खालीच यायला लागली आणि 78,020 ची लेवल जर ब्रेक झाली खालच्या बाजूला, तर मग खाली जात असताना 77,905 असेल किंवा 77,760 असेल, ही टार्गेट येणाऱ्या काळात येताना आपल्याला बघायला मिळू शकतात. मात्र उद्या जर गॅप अप ओपन झालं, म्हणजे साधारणपणे इथे आहे, तर इथेच ओपन झालं, वर जायला लागलं, थोडंसं खाली आलं, परत वर गेलं, तर काय होईल? इथे असा एक डब्ल्यू पॅटर्न तयार होईल. हे खाली आलेलं आहे, वर गेलंय, इथून खाली येऊन परत वर गेलं, तर डब्ल्यू पॅटर्न तयार होईल, कारण ऑलरेडी मेक ऑर ब्रेक लेवलच्या आपण वर आहोत. जोपर्यंत मेक ऑर ब्रेक लेवलच्या वर आहोत तोपर्यंत तेजी होण्याची शक्यता आहे. त्याच्या खाली गेल्यानंतर मात्र सेलिंग कंटिन्यू होण्याची शक्यता आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवून आपल्याला उद्याचं विश्लेषण आणि उद्याचं कामकाज करायचं आहे. तर माझ्या मते तीनही इंडेक्स मधल्या महत्त्वाच्या लेवल आता तुमच्या लक्षात आल्या असतील. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून मध्ये मध्ये त्या तुमच्या चार्टवर काढून देखील घेतल्या असतील. नसतील घेतल्या तर व्हिडिओ मागे न्या आणि प्रत्येक ह्याच्यामधल्या ह्या लेवल्स काढून बघा आणि उद्या त्या पद्धतीनं मार्केटमध्ये काम होतंय की नाही यावर सुद्धा तुम्ही लक्ष देऊ शकता. हे झालं उद्यासाठीचं केलेलं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.